नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, 20वा हप्ता पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता तुम्हाला मिळणार का नाही, संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ. 20वा हप्ता कसा चेक करायचा, तुम्हाला मिळणार का नाही, संपूर्ण माहिती जाणून घेऊ. आपण पाहतात योजनाकार यूट्यूब चॅनल. मित्रांनो, देशभरातील पीएम किसान महासन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी जे हप्ता आहे तो देण्यात येत असतो. 3 समान हप्त्यामध्ये 2000 रुपये देण्यात येत असतात आणि अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेले शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, तुम्ही जर अद्यापही फार्मर आयडी काढला असेल तर अत्यंत आनंदाची बातमी आहे. पण कोण जर फार्मर आयडी काढला नसेल तर त्यांच्यासाठी दुःखाची बातमी आहे. कारण की मित्रांनो, अद्यापही तुम्ही जर फार्मर आयडी काढला नसेल तर काढून घ्या, आणि तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. जसा GR सुद्धा राज्य शासनाने GR सुद्धा काढलेला आहे. कारण की अनेक दिवसापासून जो फार्मर आयडी आहे ती फार्मर आयडी काढण्याचं आवाहन केलं होतं. कृषी विभागाच्या मार्फत हे जे आव्हान आहे ते देण्यात आलं होतं. मित्रांनो, तुम्ही जर फार्मर आयडी काढला नसेल तर लवकरात लवकर काढा. कारण की पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता भेटण्यासाठी फार्मर आयडी जवळ काढणं असणं गरजेचं आहे. त्यासाठी 20वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आणायचा असेल तर फार्मर आयडी लवकरात लवकर काढून घ्या. दुसरं म्हणजे फार्मर आयडी झाल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्हाला लँड शेडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम म्हणजे जमिनीचा प्रॉब्लेम जर असेल त्या स्टेटसमध्ये 19व्या हप्त्याचा स्टेटस काढा. स्टेटस काढल्याच्या नंतर लँड व्हेरिफिकेशन हा एक पर्याय दिसेल किंवा लँड शेडिंग हा पर्याय दिसेल. ह्या एक पर्याय जे आहे ते दुरुस्त करून घ्या, जेणेकरून येणारा हप्ता तुम्हाला मिळणार का नाही हे तुम्हाला लक्षात येईल. किंवा 19व्या हप्त्याचा स्टेटस काढा. फार्मर आयडी जर काढला नसेल तर साईड जर सुरू असेल तर काढून घ्या. अत्यंत महत्त्वपूर्ण ती फार्मर आयडी असणार आहे. मित्रांनो, देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अशा 2-3 जे कामं आहेत ती तुम्हाला करावेच लागणार आहे. KYC असेल, मी सांगितल्याप्रमाणे लँड शेडिंग व्हेरिफिकेशन असेल, लँड शेडिंग चा जो प्रॉब्लेम आहे ते दुरुस्त असणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे फार्मर आयडी पण काढा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला पटकन सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद.